नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांद्याच्या भावात वाढ होणार. कांद्याच्या भावात वाढ कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार आणि एकंदरीतच बाजारभावाचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी काय म्हटलं आहे, कांद्याच्या भावात वाढ कशामुळे होऊ शकते, तर त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट संपूर्णपणे बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरुवात करतो आहे. स्क्रीनवर बघू शकता एकंदरीतच महत्त्वाची बातमी आहे. संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा, विनंती आहे. स्क्रीनवर शकता लागवड 6 लाख हेक्टरने जाणार. लागवड 6 लाख हेक्टरवर जाणार. राज्यात खरीप, उशिराचा खरीप, रब्बी अशा 3 हंगामात कांदा लागवड होते. यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उन्हाळी लागवड होताना दिसत आहे. त्यामुळे एकूण लागवड क्षेत्र 6 लाख हेक्टरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. मार्चपासून कांदा आवक वाढेल. त्यापूर्वी निर्यात शुल्क हटवण्यास कांदा निर्यातीची पोषक स्थिती निर्माण होऊन दरही टिकून राहतील, अशी माहिती शेतमाल बाजारभावाचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी म्हटलं आहे. निर्यात शुल्क रद्द करा. कांदा टंचाईच्या भीतीमुळे केंद्र सरकारने गतवर्षी निर्यात बंदी आणि निर्यात शुल्क लागू होता. लागवड वाढल्यामुळे रब्बी हंगामात मुबलक प्रमाणात कांदा उत्पादन होणार आहे. केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावा. ऐन काढणीच्या हंगामात पुन्हा निर्यात बंदी लागू करू नये. सरकारने निर्यात धोरणात सातत्य न ठेवल्यास कांदा दरात पडझड होऊन शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची भीती आहे, असे मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी एकंदरीतच व्यक्त केलं आहे. शेतकरी मित्रांनो, खरं तर अशीच काही परिस्थिती आपण एकंदरीतच म्हणावी लागणार आहे. ही परिस्थिती आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलंच नाही, चॅनलला सबस्क्राईब केलं नाही. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थोडेशा माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा. धन्यवाद.